नमस्कार, मी सोनल. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं टेक विथ सोनलमध्ये. तर आता सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आणि आनंदाची बातम्या आहे. तर सरकारनं आता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा दिलेला आहे. तर आता शेतकऱ्यांसाठी सरकारतर्फे आता एक मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ता मोहीम राबवण्यात येत आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांचं जे काही पानंद रस्त्याचं स्वप्न आहे ते आता पूर्ण होणार आहे. तर कारण शेतकऱ्यांसाठीचा जो पानंद रस्ता आहे तो अगदी कच्चा असतो, ज्यामध्ये शेतमालाची वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्यांना काय अडचणी येतात. त्यामुळे आता हा जो काही पानंद रस्ता आहे त्याचं आता पक्क्या रूपामध्ये इथे रूपांतर होणार आहे. त्यामुळे आता या रस्त्यांना आता अनुक्रमांक सुद्धा दिले जाणार आहेत. त्याचबरोबर या रस्त्याचे जे काही आजूबाजूचे अतिक्रमण आहे ते सुद्धा आता हटवण्यात येणार आहे. तर इथे बघू शकता दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी महसूल विभागातर्फे हा GR काढण्यात आलेला आहे. तर मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना सुरू करणे व ती राबवण्याकरता सोपी व सुलभ कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत. तर इथे थोडक्यामध्ये बघूया तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतामध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी इत्यादी कामांसाठी तसेच शेतीमाल बाजारात पोहोचवण्यासाठी 12माही शेतरस्ते असणे अत्यंत आवश्यक आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीतील कामासाठी यंत्रसामग्रीचा वापर वाढत असल्यामुळे शेतापर्यंत पोहोचण्यासाठी चांगले रस्ते असणे हे गरजेचं आहे. असे शेतरस्ते हे सामान्यतः रस्ते योजनेत समाविष्ट नसल्यामुळे त्यांची उपलब्धता आणि गुणवत्ता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी शेतरस्ते अतिक्रमित झालेले असून त्यांची गुणवत्ता पुरेशी नसल्याने शेतकऱ्यांची समस्या कायम राहते. या पार्श्वभूमीवर शेत पानंद रस्ते अधिक प्रभावीपणे सक्षम होण्याकरिता आणि रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्याची आवश्यकता आहे. मान्य मंत्रिमंडळाच्या दिनांक 7 डिसेंबर 2025च्या बैठकीत दिलेल्या मान्यतेस अनुसरून राज्यातील ग्रामीण भागातील शेत पानंद रस्त्यांच्या मजबूतीकरणासाठी योजना तयार करण्याबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. तर नेमका शासन निर्णय काय आहे आपण इथे पाहूया. तर मातोश्री ग्राम समृद्धी शेत पानंद रस्ते योजनेसोबतच ग्रामीण भागातील शेत पानंद रस्त्यांच्या मजबूतीकरणासाठी पूर्णपणे यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने जलद गतीने कामे करण्याकरता सोपी व सुलभ कार्यपद्धती असलेली मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना ही स्वतंत्र योजना महसूल विभागामार्फत राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्याचबरोबर ही जी काही योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना, या कार्यक्रमाअंतर्गत रस्त्याची कामे जी काय आहे ती ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती किंवा मग जिल्हा परिषद बांधकाम विभाग, उपविभाग, त्याचबरोबर प्रधानमंत्री मुख्यमंत्री ग्राम सडक योजना विभाग, त्याचबरोबर वन विभाग म्हणजेच वन जमीन असेल तेथेच वन विभाग आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ह्या विभागाअंतर्गत ही जी काही मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्त्याची योजना आहे ती पूर्णपणे राबवण्यात येणार आहे. तर ही जो एक महत्त्वाची अपडेट व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट आणि व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला मात्र विसरू नका.